नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं सर स्वागत करतो. थंबनेल बघून तुम्ही व्हिडिओवर क्लिक केलाच असेल, व्हिडिओ बघतच असाल. थंबनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे मी आज तुम्हाला 3 विषय बोलणार आहे. प्रामुख्याने 3 रोगांवर बोलणार आहे. पहिला रोग म्हणजे तेल्या, दुसरा म्हणजे सर्कस पोरा आणि तिसरा म्हणजे पाकळी कूज, त्याला आपण पाकळी करपा पण म्हणतो. ह्या 3 विषयावरती डाळिंबाच्या आज मी बोलणार आहे. काय झालंय, सध्याच्या परिस्थितीमध्ये 8-10 दिवसापूर्वी काही ठिकाणी पाऊस पडला, काही ठिकाणी गारा पण पडल्या. अशा वेळेस शेतकरी डाळिंबावरती कोणते रोग येतात आणि त्याच्यावर नियंत्रण काय करायचं, त्यासाठी आज मी प्रत्यक्षात प्लॉट व्हिजिट करणार आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशनचे बाग दाखवणार आहे. आणि अशा कंडिशनमध्ये काय स्प्रे घेतले पाहिजे, काय फवारणी घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, त्याच्यावरती उपाय काय, हे पण तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, ज्याच्या डाळिंबावरती फळ सेट झालं आहे, अशा आकाराचे फळ आहे आणि बागावरती तेल्या होता मागच्या वर्षी, या वर्षी पण पाऊस पडला आहे आणि बारीक बारीक तेल्या येण्याचे चान्सेस आपल्याला दिसत आहे. कारण एक समजून घ्या, ज्यावेळेस कलर चेंज करत आहे फळ, आता ह्या लालमधून हिरव्यात रूपांतर झालं का, बाई हे फळ लाल आहे आणि ते फळ हिरवत झालंय, ह्या दोन्ही वेळेस त्याला जास्त ऍक्टिव्ह करतो. कारण झाड कलर चेंजिंगच्या काळामध्ये झाड जास्त थकतं, विकनेस येतं, कारण त्याला खायला जादा लागतं. अशा वेळेस रोगप्रतिकारक क्षमता झाडाची कमी होते आणि तेल्याला हेच लागतं, त्यावेळेस तो तेल्या जास्त प्रमाणात अटॅक करतो. तर या शेतकऱ्यांना मी 1-2 स्प्रे सांगतो, तेवढे स्प्रे घ्या, काळजी घ्या. कारण मागच्या वर्षी ह्या बागाला 100% तेल्या होता. मी एवढी प्लॉट व्हिजिट केली, पण मला काही हा प्लॉटमध्ये अजून तेल्या काय कुठे आढळला नाही. पण ज्यांचे बाग सेट झाले असेल त्यांच्यासाठी मी स्प्रे सांगतो, त्याचे स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा तेल्या कंट्रोल होईल. आता बाग सेट झालेला आहे, त्यामुळे आपल्याला कॉपर घेतल्यानंतर काही त्रास होणार नाही. पण एक ध्यान राहून द्या, तेल्या हा कोणत्या बुरशीनाशकांना कंट्रोल नाही होत. त्याल्यासाठी तुम्हाला बॅक्टेरियानाशकच लागतात, कारण तेल्या हा स्वतः जीव नाही, तो काही बुरशी बसून आलेला नाही. म्हणूनच आपल्याला तुमचा प्लॉट अशा परिस्थिती असेल आणि याच्यावरती तुम्हाला तेलाचे बारीक डॉट डॉट दिसायला लागले असेल, तर शेतकऱ्यांनी तत्काळ एक स्प्रे घ्यायचा आहे हायड्रोजन पेरॉक्साईडचा. हायड्रोजन पेरॉक्साईडने ते झाड एकदा पहिले धुवून घ्या, पूर्ण साफ करून घ्या. हायड्रोजन पेरॉक्साईड हे 2 ml वापरायचं आहे. त्याचं कंपनी नाव आहे, ब्रँड नेम सांगतो तुम्हाला, मायक्रोशीड. ह्या ब्रँडचा नेमचा आहे, तुम्हाला ते औषध भेटेल. त्याने अगोदर सगळ्यात अगोदर बाग साफ करून घ्या, स्प्रे मारून घ्या 2 ml पर लिटरला. आणि नंतर तुम्हाला COC घ्यायचं आहे, कॉपर ऑक्झिक्लोराइड, 2 ग्रॅमने घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बॅक्टेरियासिल घ्यायचं आहे, अर्धा ग्रॅमनी. बॅक्टेरियासिल घेताना कोणत्याही कंपनीचं बॅक्टेरियानाशक कोणत्या कंपनीचं घेताना त्याच्यामध्ये 2 ब्रोमो 2 नायट्रो हे कंटेंट बघून घ्या, हे चांगल्या क्वालिटीचे असतात. परत नंतर एक तुम्हाला आता घ्यायचं आहे कॉपर ऑक्झिक्लोराइड, झाल्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे कॉपर हायड्रॉक्साईड आणि त्याच्यामध्ये घ्यायचं आहे कासुबिमायसिन 1 ते 1.5 ml. हे आलटून पलटून 2 स्प्रे घ्यायचे. नमस्कार सर. नमस्कार. कस काय प्लॉट? हे बघा ना कसं आहे. एक नंबर एक नंबर. कष्ट आहे, बाग एकदम भारी झाला. हा सगळा आता तुमचे जे कळी निघते किंवा सेटिंग हो राहिलं अशा काळामध्ये ना, तुम्हाला तो म्हणजे पाकळी करपा, हा ही जी पाकळी येतो, हा ही पाकळीमधून रिवर्स जातो, हा ही काळी पडते पाकळी, हा त्याला पाकळी करपा म्हणतात. हा आता तुमचा पहिलाच वर्षाचा बाग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ध्यानात येण्यासाठी तुम्हाला रोग कसं समजून सांगितलं, हा त्याच्यासाठी तुम्हाला स्प्रे घ्यायचे. बर बर. ते स्प्रे सांगतो तुम्हाला कोणते घ्यायचे. तर सगळ्यात पहिला तुम्हाला घ्या टिल्ट. टिल्ट अर्धा ml घ्यायचं. बर बर. आणि दुसरं त्याच्यामध्ये घ्यायचे कुमानियल 2 ml. बर. हे स्प्रे घ्यायचं आहे. हा ध्यानात आलं कोणता स्प्रे घ्यायचा आहे? टिल्ट घ्यायचं अर्धा ml हा आणि कुमानियल घ्यायचंय 2 ml. कुमानियम 2 ml. फवारणी करायची. हा बरं का? बाकीचं बाग व्यवस्थित ना? हा आहे व्यवस्थित. बाकी समाधानी का? हा समाधानी का? एकदम अतिशय समाधानी. आमचं मार्गदर्शन पडतंय का? तुमचेच फायदेशीर ठरलं आम्ही एवढं. सांगितलेलं काम वेळेवर करतात म्हणून व्यवस्थित निघालं. आणि मागच्या वर्षापेक्षा चांगलं दिसतंय आम्हाला स्ट्रोक. अरे वा 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 वा. मागच्या वर्षी स्ट्रोक चांगला आहे, बघा ना सर काय लागा. तर शेतकरी मित्रांनो ध्यानात राहून द्या, मी आता स्प्रे सांगितला हा यांच्या बरोबर बोलताना शेतकऱ्याबरोबर,
तुम्हाला घ्यायचं आहे टिल्ट अर्धा ml नी हे पहा ना सर, 2 ml नी. हे ओके, पहा ना आमचं एक नंबर. काय भारी आहे ना. हो, एकच नंबर. धन्यवाद. ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट अशा कंडिशन मध्ये आहे, कळी सेटिंग चालू आहे, अशा शेतकऱ्यांनी सर्कस स्पोरा नियंत्रणासाठी, कारण पाऊस पडल्यानंतर सर्कस स्पोरा चांगल्या प्रमाणात ऍक्टिव्ह होतो आणि तो कळीवरच होतो ते आता लवकर. तर त्या लोकांनी स्कोर घ्यायचं आहे अर्धा ml नी आणि कवच घ्यायचं आहे 2 ग्रॅमने. तर हा स्प्रे करून घ्या. मी सांगितलेले सर्व स्प्रे फॉलो करा. सर्व कंडिशन नीट बघून त्याच्यावर व्यवस्थित स्प्रे घ्या. तुमचा त्याला सर्कस स्पोरा आणि पाकळी करपा नियंत्रण होईल. अजून नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमचे प्रश्न, ज्याचे उत्तर देईल. तर शेतकरी मित्र, धन्यवाद. जय जवान जय किसान.